माझ्या आणि तुमच्या वयामध्ये फार जास्त फरक नाही आहे. फक्त माझं कॉलेज संपलं आहे आणि मी आता माझ्या आयुष्यामध्ये रनिंग करतो आहे. 2 रुपये कमावून आयुष्य सुखकर जावं हे माझंही स्वप्न मी उराशी बाळगून जगायला सुरुवात केली. परंतु माझ्यासमोर जे दाहक वास्तव आणि जे मला सोसावं लागतं आहे, माझ्या पिढीला सोसावं लागतं आहे, ते तुमच्या पिढीला माझ्यापेक्षा जास्तच सोसावं लागू शकतं. प्रश्न कोणता मांडतो आहे मी तुमच्यासमोर? जागतिक तापमान वाढ, ज्याला क्लायमेट चेंज म्हणतात. हा विषय नवीन नाही, तुम्हाला चांगला परिचित आहे. यात काहीच विशेष नाही, परंतु याचे परिणाम आपल्यापर्यंत पोहोचले का नाही एवढंच फक्त मी तुम्हाला विचारायला आलो. तुमच्याकडे पाण्याच्या समस्या आहेत का? आता तुमच्यापैकी कोणती मुलगी घरून पाणी भरून शाळेला आलेली आहे का? ओके, तुमच्यापर्यंत नळ पोहोचले असतील, कदाचित काहींचे पोहोचायचे बाकी असू शकतात. ठीक आहे, हा पाण्याचा प्रश्न झाला. तुमच्याकडे जे धान्य पिकतं ते मुबलक प्रमाणात आहे का? बऱ्याच ठिकाणी आता असेलही, परंतु जर तुमच्याकडे पिकलं नाही तर तुम्ही इतर ठिकाणावरून ते धान्य मागवता. पूर्ण भारताला गहू जास्तीत जास्त प्रमाणात पंजाब राज्य पुरवतं, पण आज पंजाब राज्याची जी परिस्थिती झालेली आहे ती इतर राज्याला कळतंय आणि सरकारलाही कळतंय की तिथल्या जमिनींमध्ये ती सुपीकता राहिली नाही जी आधी होती. हा पंजाबचा प्रश्न आहे म्हणून सोडून देता येत नाही. मी तुम्हाला तापमान वाढीचे परिणामांचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. माझ्या भागामध्ये मी हिरवळ पाहिलेली आहे 10वीत असताना, 9वीत असताना. आमचा पावसाळा आम्ही अनुभवायचो. आता आम्हाला पावसाळा राहिला नाही. माझा उन्हाळा आधी 15 दिवसाचा होता, आता माझ्याकडे उन्हाळा 3 महिन्यांचा असतो. तुमच्यापैकी कोणी विदर्भामध्ये गेलंय कधी? विदर्भातल्या जिल्ह्यात ठीक आहे, हा फेब्रुवारी, तुमच्याकडे आता फेब्रुवारीत काय वातावरण असतं मी अनुभवेल आता. माझ्याकडे फेब्रुवारीपासून ऊन सुरू होते. 19 फेब्रुवारी शिवजयंती आमची उन्हात असते, कडक उन्हात असते. अगदी 12 वाजता 1 वाजता आमच्याकडे जवळजवळ 38 ते 42पर्यंत तापमान असतं. या 19 फेब्रुवारीला सुद्धा असणार आहे. ही परिस्थिती तुमच्याकडे नाही, परंतु ही तापमान वाढीची परिस्थिती विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यातला तरुण आणि प्रत्येक जिल्ह्यातला शेतकरी अनुभवतोय. आणि म्हणून आमच्याकडल्या आत्महत्या वाढल्यात, कारण निसर्गासमोर आपली चालत नाही. हे निसर्गाचा ट्रेलर 2019ला आपण पाहिलाय. या निसर्गासमोर आपली चालत नाही हे आपल्याला माहीत असूनही आपण जागरूक झालोय का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण जाऊ द्या, माझी पिढी तुमची पिढी निघून जाईल, पण आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काय मांडून ठेवतोय याबद्दल फक्त तुम्हाला काही कल्पना आहे का? ग्रेटा थनबर्गचं नाव ऐकलंय तुम्ही कोणी? अगदी माझ्यापेक्षा तुमच्या सर्वांपेक्षा अतिशय लहान असणारी तरुणी 15-16व्या वर्षी अमेरिकेच्या प्रेसिडेंटला विचारते, हू आर यू? क्लायमेट चेंज या विषयावर. कारण तिचा जेवढा अभ्यास असेल आणि तिनं जे अनुभवलंय ती कळलंय तिला, आणि तिचा आवाज जागतिक स्तरापर्यंत पोहोचला तो फक्त या मुद्द्यासाठी की आमचं भविष्य काय ठेवलंय तुम्ही, आपल्या मुलांचं काय भविष्य ठेवलंय. माझ्याकडल्या नद्या ह्या नद्या राहिल्या नाहीत, त्या नाल्या झालेल्या आहेत. तुम्हाला जर नाला प्रदर्शन बघायचं असेल तर माझ्याकडे या, उत्कृष्ट आम्ही नाला प्रदर्शन दाखवू शकतो. आता नदी म्हणजे काय, मी आता कोकणात फिरतोय, इथं मला कळतंय नदीचं स्वरूप काय असतं, झरा काय असतो, इथं मला बघायला मिळतंय. माझ्याकडे ही परिस्थिती फक्त पावसाळ्यात बघितल्या जाऊ शकते, पण पावसाळ्यातही माझ्याकडे नदी नाही पाहता येत जशी तुमच्याकडे बारमाही नदी वाहते. माझ्याकडे जर एक गोदावरी जर सोडली, गोदावरीचं दर्शन आम्हाला नदीसारखं होतं. इतर नद्यांचं दर्शन तुम्हाला कुठे कुठेच नदी वाटते, बाकी ठिकाणी ते नाला म्हणूनच त्याला वापरल्या जातं. कारण कोणतीही सभ्य संस्कृती ही नदीच्या काठावर आलेली असते, आणि आपली जवळपास सर्व मोठी शहरं ही नदीच्या काठावरती आहे. परंतु त्या सर्व मोठ्या शहरांच्या त्या नदीच्या काठावरती आता कारखाने आपले उभे आहेत, आणि कारखाने असायला काही हरकत नाही, त्याने आपली प्रगतीच झाली. परंतु आपण हेही सायन्स डेव्हलप केलंय की त्या कारखान्यांनी जो काही वेस्ट मटेरियल त्यांचं बनते ते नदीत सोडू नये, तर त्याचं
प्युरिफायर करावं, त्याचा वेस्ट प्लॅन्ट लागतो की ते जे काही वॉटर असेल, ज्याही प्रकारचं केमिकल युक्त ते पाणी असेल, त्याला ते रिजनरेट करतात, पाणी शुद्ध करतात आणि ते प्लॅन्ट त्या कारखान्याला बसवणं बंधनकारक असतं. परंतु आपले कारखाने तसे करत नाहीत, कारण तो खर्च कारखान्यांना जास्त वाटतो आणि खर्च लागतो त्याला. सरकार त्यासाठी सबसिडी सुद्धा देते, परंतु ते न पाळल्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं, इथला तरुण कोणालाही विचारत नाही की तुमच्या कारखान्यातलं पाणी तुम्ही नदीत का सोडताय, कारण तो म्हणतोय हे पाणी माझ्या घरात थोडी येतंय. अरे दादा, प्रत्यक्ष तुझ्या घरात येत नाही, परंतु अप्रत्यक्ष डायरेक्टली तुझ्या पोटात येते. कारण जे खराब पाणी नदीत सोडलं जाते ते नदीनं वाहते आणि जे नदीनं पाणी वाहत आहे तेच पाणी आम्ही शेतकरी वापरतो शेतीसाठी. मग आमच्या शेतीमधलं अन्न जर खराब होत असेल तर त्याला आम्ही शेतकरी जबाबदार नाही, कारण की ते खराब झालेलं अन्न त्याच्यात प्रमाण कमी असेल पण हळूहळू ते प्रमाण वाढतंय आणि तेच मार्केटला येतंय अन्न तुमच्यासाठी. वरून ते मार्केटला आल्यावर आधीच ते केमिकल युक्त असल्यामुळं टिकत नाही. मग त्यावर आम्ही विकणारे भाजीपाल्यावाले असतील हे त्यावर आणखी काही शिंपडतात, त्यामुळे ते 10 दिवस 2 दिवस जास्त टिकतं. म्हणजे आधीच पिकवताना त्यामध्ये केमिकल मिक्स झालं, मग विकताना केमिकल मिक्स झालं आणि मग तुमच्या जेवणामध्ये ते आलं. काय उरली तुमची सेहत? आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला काय फरक पडतोय, तो नदीत सोडतोय तर सोडू दे. त्यानं नदीत सोडलंय, परंतु ते लगेच शुद्ध होत नाही, त्याला वेळ लागतो. आणि काठाकाठावर कारखाने आहेत, ते पाणी वाहतं शुद्ध होऊ शकतं, पण ते सतत वाहू तर शकलं पाहिजे. हे पाणी त्या पाण्याला मिळते, ते पाणी त्या पाण्याला मिळते, ते केमिकलयुक्त पाणी मिक्स होतंय. आणि हे जे पाणी समुद्रापर्यंत येतंय, समुद्राच्या त्या ज्या ठिकाणी हे पाणी समुद्राला मिळून जातं त्या ठिकाणी आता मासे नाही आहेत. त्याला कोणता प्रदेश म्हणतात माहिती आहे? दलदलीय प्रदेश. तो प्रदेश असा असतो की पूर्ण मासे त्या ठिकाणी सर्वात जास्त मिळतात मच्छीमारी करणाऱ्यांना. परंतु आता मी किनारपट्टी फिरलो, अगदी अलिबागपासून नांदगावपर्यंत किनारपट्टीच्या लोकांना भेटत आलो, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते लोक सांगतायत की आमच्या गावामध्ये तरुण नाहीत, मच्छीमारी फक्त आम्ही करतोय. आम्ही कधी काळी मुंबईतच होतो, आता गावाकडे आलोय तर मच्छीमारी करतो, पण आमची मच्छीमारी आमचंही पोट भरेल की नाही इथपर्यंत येऊन टेकलेली आहे. आमच्या मच्छीमारीच्या भरोश्यावर आमची पोटं सध्या तरी चालत आहेत, परंतु आम्ही विकू शकत नाहीये बाहेर मच्छी, कारण तेवढी मच्छी येतच नाहीये. आणि ती मच्छी न येण्याचं कारण, ज्या समुद्र किनाऱ्याच्या वरती मच्छी असायला पाहिजे होती ती आता नाहीच ना. ही जी केमिकल युक्त पाणी त्याच्यामध्ये गेलंय त्याच्यामुळे ती मच्छी तिथं न राहता एकतर डेड झाली आहे. जे आतमध्ये आहे तिथपर्यंत आपला साधा समुद्र किनारी न्हावी जाऊ शकत नाही, तो नावाडी. कारण की जेवढ्या आतमध्ये त्याची नाव कशी, त्याला पाहिजेत मोठमोठ्या बोटी, आणि ती ताकद या ग्रामीण मच्छीमाराची नाही ना. याच्यामुळं समुद्रामधलं जे काही पाण्याचं व्हॅल्युएशन आहे, जे काही पाण्याची पातळी आहे, त्याचं जे टेम्परेचर आहे, त्या सगळ्यावरती परिणाम होतोय. आणि पाण्याच्या टेम्परेचरवर, समुद्राच्या पाण्याच्या टेम्परेचरवर जर परिणाम झाला तर समुद्रामुळेच पाऊस पडतोय, हे सर्कल तुम्हालाही माहीत असेल. तर तोच पाऊस पुन्हा जो इकडे येतोय त्याचे महाभयंकर परिणाम येत आहेत. तुम्हाला साधा सूर्य माहीत आहे, मी अटकतीकडे घेतोय, हा सूर्य माहीत आहे. या अर्थवर हा सूर्यप्रकाश येतोय आणि इथं आपला ओझोन लेअर आहे, हे तुम्हाला सायन्समध्ये चांगलं कळतंय, यात काही शंका नाही. हा ओझोन लेअर बनायला करोडो 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 वर्ष लागली पृथ्वीला, तेव्हा हे ओझोन लेअर बनलं. आणि हे ओझोन लेअर बनलं म्हणून पृथ्वीवर जीवन आलंय आपल्या. आता ते ओझोन लेअर संपवण्यामध्ये आपण सगळ्या बाबतीत तयार आहोत आणि भयंकररित्या संपवतोय. त्याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. त्याला सर्वात महत्त्वाचं आणि मूळ कारणीभूत आहे डेफिनेशन ऑफ लाईफ. आपली जीवन जगण्याची पद्धती चुकीची चालली आहे. आपलं कारण कोणतंही असो आयुष्यातलं, आपली जीवन जगण्याची पद्धती खूप चुकीची चाललेली आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यातले स्ट्रेस असतील किंवा आता पृथ्वीला आणि आपल्यालाही भोगावं लागणारं हे संकट असेल,
हा सूर्यप्रकाश इथपर्यंत जसा आता पोहोचतोय याच तापमानामध्ये आपण जीवन जगू शकतो आणि याच तापमानामध्ये केवळ आपली पिकं येऊ शकतात आणि याच तापमानामध्ये आपल्याला एन्जॉय म्हणून जे काही करतो ते करता येऊ शकतं. पण तापमान खाली गेलं तर इथली पिकं येऊ शकत नाहीत आणि तापमान वाढलं तरी इथली पिकं येऊ शकत नाहीत, कारण ही पिकं याच तापमानातली आहेत. आता येताना मी कोकण कृषी विद्यापीठाची एक शाखा लागते किल्ला नावाच्या गावाला, तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद केला. पिकावरचं नवज्ञान त्यांनी मला दिलं. आपली पिकं विशिष्ट तापमानांमध्येच टिकू शकतात. माझ्याकडली पिकं म्हणूनच टिकत नाही आहेत, कारण त्यांचं तापमान त्या पिकांना पाहिजे तसं आता राहिलं नाही. त्यामुळं माझ्याकडलं पिकं ज्या मेहनतीनं आधी यायची, आम्ही मेहनत आजही त्यापेक्षा दुप्पट घेतोय, पण पीक तग धरू शकत नाही. हे संकट या तापमानवाढीचं आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की आपली जीवन पद्धती. त्यावेळी इथून पुढचं तुमचं आयुष्य तुम्हाला कसं घालवायचं हा तुमचा प्रश्न नाही, हा पूर्ण आपल्या मानवजातीचा प्रश्न आहे, कारण उद्याचं भविष्य आपण आहोत. हा एक संदेश तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकलो याबद्दल मी शाळा प्रशासनाचे आभार मानतो. आणि जाताना तुम्ही सर्व यूट्यूब वापरणारी आणि उद्याची सुजाण नागरिक आहात. यूट्यूबवरती आचार्य प्रशांत हे नाव जर तुम्ही सर्च केलं, कारण इतर कोणी या प्रश्नाबाबत एवढं बेधडकपणे बोलताना मला दिसत नाही, म्हणून मी हे नाव सुचवतोय. मी अनेक मुद्दे तुमच्यासमोर मांडले नाहीत, कारण माझं सध्या बोलायचं धाडस नाही. कारण प्रश्न येतो आपल्या जगण्यावरती, आणि आपल्या जगण्यावर कोणी बोट दाखवलं तर आपल्याला सहन होत नाही. आणि माझी सध्या ती हिंमत नाही की तुमच्यासमोर तुमच्या जगण्यावरती मी बोट दाखवू, कारण मला सुखरूप घरी जायचं. तेव्हा यूट्यूबवरती हे नाव सर्च करा आणि समोर लिहा तापमान वाढ. टेम्परेचर किंवा तापमान वाढ, क्लायमेट चेंज जरी लिहिला तरी चालेल. हे नाव सर्च करून यावर जो पहिला व्हिडिओ येईल, कोणताही असो, तुम्ही जरा मन लावून एकदा तरी ऐकून बघा. जे मुद्दे ते सांगतायत ते मुद्दे तुमच्या आयुष्यातल्या समस्यांना आज भिडतायत कमी प्रमाणात, उद्या जास्त प्रमाणात भिडतील. त्यावेळी आपण उत्तर म्हणून काहीही पलटवार करू शकत नाही. केवळ स्मशानभूमी जास्त बांधाव्या लागते. आणि ही परिस्थिती मला पुन्हा बघायची नाही आहे, कारण मी कोरोनामध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे. तुमच्यापैकी कोणी केलं असेल तर मृत्यू काय हे तुम्ही जवळून पाहिलंच आहे. धन्यवाद. कोई सामने से एक निकला उधर, चल